नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो. कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी. पगार, पेन्शन आणि फिटमॅन फॅक्टर बाबत 5 मोठे अपडेट घेऊन आलेलो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तेव्हा हे सविस्तर समजून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने विविध कर्मचारी संघटनांशी चर्चा सुरू असून पगार, पेन्शन आणि फिटमॅन फॅक्टर बाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे येत आहे. यामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागलेले आहे. आयोगाचे काम वेगाने सुरू. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाकडून विविध कर्मचारी संघटना, विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली जात आहे. या चर्चेनंतर आयोग आपल्या शिफारशी केंद्र सरकारकडे सादर करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. फिटमॅन फॅक्टरवर सर्वाधिक चर्चा. मित्रांनो, सध्या सर्वाधिक चर्चा फिटमॅन फॅक्टरची आहे. कर्मचारी संघटनांनी विद्यमान फिटमॅन फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. काही संघटनांनी 3.83 फिटमॅन फॅक्टरची मागणी केली असली तरी याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. पगार आणि पेन्शनमुळे वाढीची अपेक्षा. मित्रांनो, नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर मूलभूत वेतन, विविध भत्ते तसेच निवृत्ती वेतनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मात्र किती वाढ होणार आहे याचा अंतिम निर्णय आयोगाच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर स्पष्ट होईल. अंमलबजावणी कधी? मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी मिळाल्यानंतर सुधारित वेतन आणि पेन्शन लागू होतील. तसेच लागू झाल्यानंतर थकबाकी देण्याबाबतही सरकार अंतिम निर्णय घेईल. अफवांपासून सावध राहा. मित्रांनो, सोशल मीडियावर फिरणारे पगारवाढीचे आकडे किंवा फिटमॅन फॅक्टरबाबतचे दावे अधिकृत नसतात. त्यामुळे केंद्र सरकार किंवा वेतन आयोगाकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही माहिती अंतिम मानू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि चॅनलला आधीपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.